महाविद्यालय विभागाचे प्रमुख आहेत। आजच्या कार्यक्रमात विविध राष्ट्रीय सेवा योजनेचा एक सरकारी शाळा या विषयावर आपले सर्वांचे मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्महे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या या आपल्या विशेष हिवाळी शिबिराच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दिनेश महाजन सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक काशीनाथ पाटील सर आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका मोहिनी तायडे मॅडम, उपस्थित सर्व स्वयंसेवक भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष हिवाळी शिबिरामध्ये तुम्ही सगळेजण स्वयंस्फूर्तीने सहभागी झालात। आज या ठिकाणी मी आपल्याशी काही महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। त्याच्यामध्ये साधारणतः राष्ट्रीय सेवा योजना आणि संस्कार म्हणजे आजचा जो तुमच्या इथला विषय होता तो राष्ट्रीय सेवा योजना आणि संस्कार त्याची पाठशाळा आहे असा संदर्भातला तो विषय होता आणि म्हणून त्या मुद्द्यांवर मी आपल्याशी चर्चा करणार आहे। मी यासाठी तुमचं अभिनंदन केलं सगळ्यांचं की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्यावर जे संस्कार या ठिकाणी होतात हे संस्कार तुम्हाला जीवनभर कामात पडणार आहे। आपण कितीही मोठे झालात तरी त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल की मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होतो, स्वयंसेविका होती म्हणून मी आज या ठिकाणी पोहोचलो। आणि म्हणून असं म्हटलं गेलं की राष्ट्रीय सेवा योजनेचा जो विद्यार्थी असेल, जी विद्यार्थिनी असेल, ती भविष्य काळामध्ये या भारताचं उज्ज्वल भविष्य घडवू शकेल एवढी ऊर्जा या सगळ्या स्वयंसेवकांमध्ये असते असं या ठिकाणी म्हटलं गेलं। मी काही प्रमुख मुद्द्यांवर फक्त तुमच्याशी थोडंफार चर्चात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी बोलणार आहे, म्हणजे माझं भाषण नाहीये, पण काही मुद्दे मी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्षात आणून देणार आहे। म्हणजे अगदी अलीकडे गेल्या या 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा एक शिक्षणाचा अहवाल, ज्याला शैक्षणिक अहवाल असं म्हटलं गेलं, तो प्रसिद्ध झाला। हा जो शैक्षणिक अहवाल होता या अहवालामध्ये दुर्दैवानं एक गोष्ट सगळ्यांच्या अशी लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये जी मुलं शाळेमध्ये शिकतायत या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण जर कधी पाहिलं तर मला सांगतानाही खेद होतो की जवळपास 8% मुलं की जे शाळेमध्ये शिक्षणाला जाऊ शकत होते ती 8% मुलं आजही शाळेमध्ये जात नाहीये। मी हा मुद्दा यासाठी आपल्याला सांगतोय की एका अर्थाने तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत की आम्ही शिकतोय। आपल्या आई वडिलांनी जे कष्ट घेतले, जी मेहनत घेतली, जे शेतामध्ये राबले, मजुरी केली, हाताला चटके बसतील, हाताला जखमा होतील तोपर्यंत त्यांनी काम केलं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशामधून काही पैसा त्यांनी आपल्या शिक्षणासाठी दिला आणि आज आम्ही असं म्हणतोय की आम्ही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतोय। आणि म्हणून तुम्ही एका अर्थाने
भाग्यवान आहे. पण जी 8% मुलं कधीच शाळेमध्ये जाऊ शकली नाही, त्या मुलांचं काय? आणि मग इथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाची भूमिका सुरू होते की मी शिकलो, मी शाळेत जायला लागलो, मी आज कॉलेजमध्ये आलो, माझ्या मायबापाने मला शिकावं म्हणून खूप खूप मेहनत घेतली आणि मी आज महाविद्यालयामध्ये शिकतोय. पण माझ्याच गावामध्ये राहणारा, माझ्याच परिसरामध्ये राहणारा, माझ्याच वाड्यामध्ये राहणारा एक मुलगा मात्र शाळेमध्ये जाऊ शकला नाही, कारण शाळेमध्ये जाण्यासाठीचे पैसे त्याच्याजवळ नव्हते. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि स्वयंसेविका म्हणून मी माझ्या छातीवर हात ठेवून विचार केला पाहिजे की ज्या वेळेला मी हा बिल्ला माझ्या छातीवर लावलाय राष्ट्रीय सेवा योजनेचा, मग माझं कर्तव्य काय? मी कशासाठी या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालो? आणि हा प्रश्न ज्या वेळेला तुमच्या मनाला तुम्ही विचाराल, त्यावेळेला तुमचं मन असं सांगेल की अरे बाबा, तू शिकला, तू कॉलेजमध्ये गेला, तू शाळेमध्ये गेला होतास, पण आता जो मुलगा शाळेमध्ये कधी गेला नाही त्याच्यासाठी काहीतरी तू कर, त्याच्यासाठी काहीतरी असं कर की तो शाळेमध्ये जायला पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून, स्वयंसेविका म्हणून आमची भूमिका या ठिकाणी अशी सुरू होते की माझ्या वाड्यामध्ये, माझ्या गावामध्ये जर असा एखादा मुलगा मला दिसला, एखादी मुलगी मला अशी दिसली की जी पैशांमुळे शाळेमध्ये जाऊ शकली नाही, जी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकली नाही, त्याला मी मला मिळणाऱ्या पैशातून काही वाटा देऊ शकतो का? जसे माझ्या मायबापाने कष्ट केले तसे कष्ट त्या मुलाच्या मायबापाने सुद्धा केले, पण इतका पैसा त्यांच्याकडे नाही की ते शाळेत जाऊ शकले नाही. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होणं, राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला आपल्या छातीवर लावणं हे सोपं काम नाही. ही जबाबदारीची जाणीव आहे, ही कर्तव्याची जाणीव आहे. समाजाप्रती मी काय करू शकतो याचं वारंवार भान ठेवणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून आज एक संकल्प या ठिकाणी करा सगळ्यांनी की ज्या वेळेला मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होते, त्यावेळेला माझ्या गावामध्ये, माझ्या परिसरात, माझ्या वाड्यामध्ये जर असं कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर मी काही मदत करू शकेल का? मला जे जे शिक्षणाचं साहित्य या ठिकाणी मिळतंय त्याच्यापैकी काही शैक्षणिक साहित्य मी त्याला जर दिलं तर कदाचित तो शाळेत जाऊ शकेल, ती कॉलेजमध्ये शिकू शकेल. आणि म्हणून अशी शाळा बाह्य मुलं जी आहेत ती शोधा. जी मुलं महाविद्यालयामध्ये जाऊ शकली नाही की मला कामावर जायचंय, मजुरी करायची आहे, मी मजुरी केली तर मी 2 वेळचं जेवण करू शकेल, अन्यथा माझं घरादाराचा उदरनिर्वाह होऊच शकत नाही, अशी खूप मुलं मुली आजही समाजामध्ये आहेत. आणि म्हणून आज एक संकल्प या ठिकाणी करू की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी जर असा एखाद्या मुलाला जरी मदत केली तर राष्ट्रीय सेवा योजनेचा खऱ्या अर्थानं मी स्वयंसेवक आहे, खऱ्या अर्थानं मी स्वयंसेविका आहे. हे काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की दिवसभरामध्ये एक जर आनंदाचं काम, समाधानाचं काम आपल्या हातून झालं तर रात्रीची झोप शांत लागते. आणि दिवसभरामध्ये माझ्या बोलण्याने एखाद्याला वाईट वाटलं असेल, माझ्या बोलण्यानं एखाद्याला अपमानजनक काही त्या ठिकाणी वाटलं असेल, माझ्या हातून एखादं अनैतिक कृत्य झालेलं असेल तर कितीही पैसा असला तरी रात्री झोप येत नाही. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका ज्यावेळेला आम्ही आपल्याला म्हणतोय त्यावेळेला तुमच्याकडून समाजाला हेच अपेक्षित आहे की तुम्ही दिवसभरामध्ये एक तरी चांगलं काम करा, एक तरी समाधान तुम्हाला मिळेल असं काम करा की तुम्हाला त्या दिवशी झोप चांगली लागेल आणि तुम्ही अभिमानाने सांगू शकाल समाजाला, गावाला, परिसराला की होय, मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे. मी शिबिरामध्ये गेलो होतो 8 दिवस.
मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमामध्ये यासाठी सहभाग झालो की तिथे मला हे संस्कार मिळाले, तिथे मला ही नीतिमत्ता शिकायला मिळाली, तिथे मी हे शिकलो की दिवसभरामध्ये एखाद्याला थोडी तरी मदत आपल्या हातून झाली पाहिजे. थोडी थोडी मदत आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो असं मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी जी चर्चा करायला आलोय की राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कारांची पाठशाळा आहे. इथे तुम्हाला हेच शिकायला मिळेल. म्हणजे मी प्रत्येक वेळेला या ठिकाणी उदाहरण देतो की आपल्या आईने जे कष्ट केले, आपल्या आईने 9 महिने तिच्या पोटामध्ये आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि आपल्याला हा आकार प्राप्त झाला. त्या आईला आपण आयुष्यात विसरायला नको. ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं, पै पैसा कमवला आणि मला आज महाविद्यालयामध्ये पाठवलं, शाळेमध्ये पाठवलं आणि मी आज एखादा मोठा अधिकारी झालो, मी मोठ्या पदावर गेलो, कारण त्या आईची फक्त इच्छा अशीच असते. तिला शिक्षणातलं समजत नसतं. तिला फक्त एवढं समजत असतं की माझ्या लेक तापले जायला पाहिजे. काय म्हणते ती आई? की माझा लेक, माझी लेक तापले जायला पाहिजे, म्हणजे तिने शिकलं पाहिजे. ती कष्ट करते, मेहनत ती घेते, शेतामध्ये ती कामावर जाते आणि मनामध्ये इच्छा काय? तर माया लेक तापले जायला पाहिजे, त्याने शिकलं पाहिजे. ही भावना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि स्वयंसेविका म्हणून आम्ही लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर आम्ही मोठे झालो, शिकलो, एखाद्या चांगल्या पदावर गेलो तर आम्ही लगेच असं म्हणतो आमच्या तोंडातून की आईला काय कळतं. किती सहज आहे बाहेर बोलणं की आईला काय कळतं. अरे आईला कळालं नसतं तर तुम्ही लहानाचे मोठे झाले नसते. आईला कळालं नसतं तर तुम्ही शिक्षणासाठीचा पैसा उपलब्धच करू शकले नसते. अरे आईला कळालं नसतं तर तुमच्यावर जे संस्कार आज या ठिकाणी घडले ते घडूच शकले नसते. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की आईला काय कळतं, आईला खूप कळतं. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपलं जे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, शिक्षणाचं सगळ्यात मोठं केंद्र, या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जे नाव दिलं गेलं ते बहिणाबाई चौधरींचं दिलं गेलं. आणि तुम्हाला माहिती आहे, हीच बहिणाबाई कधीच शाळेत गेली नाही. ही बहिणाबाई कधीच शाळा शिकली नाही. पण त्या बहिणाबाईचं नाव आज एवढ्या मोठ्या शिक्षण देणाऱ्या उच्च विद्या विभूषित असलेल्या आमच्या विद्यापीठाला द्यावं लागलं. हा त्या माऊलीचा करिश्मा आहे. हे त्या माऊलीचे संस्कार आहे की तिने लहानपणी ती शाळेत गेली नाही तरी सुद्धा तिने गाणे लिहून ठेवले आणि तेच गाणे त्यांच्या मुलाने म्हणजे सोपान देवाने ज्या वेळेला प्रसिद्धीला आणले त्या वेळेला जगाला कळालं की ही बहिणाबाई होती. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की आईला काय कळतं, त्या बहिणाबाईला जर कळालं नसतं तर आज विद्यापीठाला बहिणाबाईचं नाव दिलं गेलं नसतं मित्रांनो. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज हा संस्कार आम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे की आमची आई ही जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहे. आमची आई जगामधली सगळ्यात मोठी आई आहे. आमची आई, मी जे आज या ठिकाणी आहे ते सर्वस्व अर्पण करणारी ती माझी आई आहे. आणि म्हणून आईला कधीही कमी लेखू नका. हाच संस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे. मी नेहमी उदाहरण देतो. हे जे आकाशामध्ये फुलपाखरू उडतं ना, तुम्हाला माहिती आहे या फुलपाखराचं आयुष्य किती आहे? सांगू शकता कोणी या फुलपाखराचं आयुष्य किती असतं?
तुम्हाला आश्चर्य वाटेल मी जर सांगितलं तर, हे जे आकाशामध्ये फुलपाखरू उडतं ना, याचं आयुष्य असतं फक्त 14 दिवसांचं. 14 दिवसांपेक्षा ते फुलपाखरू अधिक जगू नाही शकत. पण हेच फुलपाखरू ज्या वेळेला आकाशामध्ये उडतं, त्यावेळेला आम्ही आमच्या भावाला, बहिणीला, घरातल्या लहान मुलाला सांगतो, बघ ते फुलपाखरू किती छान उडतंय. निसर्गाचा आनंद आम्ही घेतो की ते फुलपाखरू किती छान उडतंय, स्वच्छंदी उडतं ते फुलपाखरू. त्याला कोणाची चिंता नसते, कोणती काळजी नसते. पण ते फुलपाखरू आकाशामध्ये इतकं सुंदर उडतं की उडतं फुलपाखरू आणि आनंद आम्हाला होतो. उडतं फुलपाखरू आणि आनंद मात्र आम्हाला होतो. आपण आयुष्यामध्ये असं जगण्याचा प्रयत्न करा की जीवन आम्ही जगू आणि आमच्या जीवन जगण्याचा आनंद दुसऱ्याला झाला पाहिजे. जसं ते फुलपाखरू आकाशामध्ये उडतं, आनंद आम्हाला मिळतो, तसं आम्ही असं जीवन जगू की आमच्या जीवनाचा, जगण्याचा आनंद दुसऱ्याला मिळाला पाहिजे. आम्ही 90 वर्ष जगण्याची अपेक्षा धरतो, 80 वर्ष जगण्याची अपेक्षा धरतो. पण जीवन कसं जगतो की त्या जीवनाचा फक्त आम्हालाच आनंद वाटतो आणि आपल्या असण्याचा दुसऱ्याला काहीच उपयोग नसतो. या जगण्याला अर्थ नाहीये. तुम्ही किती वर्ष जगला याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगला याला महत्व आहे. आणि म्हणून ते फुलपाखरू डोळ्यासमोर ठेवा. तो संस्कार आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि स्वयंसेविका म्हणून आम्हाला घेण्यासाठी, की हा जो संस्कार आम्ही घेतला की ते फुलपाखरूला माहिती आहे की 14 दिवसांपेक्षा ते अधिक काळ उडणार नाही, पण उडता फुलपाखरू आनंद आम्हाला मिळतो. तसं आमचं जीवन असं झालं पाहिजे की आमच्या जीवनामुळे समोरच्याला आनंद झाला पाहिजे. आणि आजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून हाच मंत्र तुम्ही सगळ्यांनी घेऊन जावा. हा संस्कार आहे आणि म्हणून हा संस्कार जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळला, त्याचं पालन केलं, तर मला विश्वास आहे की हे जे 10 दिवस झाले कार्यक्रम अधिकारी मेहनत घेत आहेत, इथलं विशेष हिवाळी शिबिर यशस्वी होण्यासाठीचं ते यशस्वी होईल. खऱ्या अर्थाने तुम्ही शिबिरार्थी व्हाल. ज्या वेळेला तुम्ही घरी जाल त्यावेळेला आई वडिलांना, भावाला, बहिणीला छाती ठोकपणे सांगू शकाल की हो, मी 8 दिवस विशेष हिवाळी शिबिरात गेलो, मी या देशाचा एक आदर्श नागरिक म्हणून आता घडून आलोय. या शिबिरातून मी संस्कार घेऊन आलोय. या शिबिरामध्ये मी नीतिमत्ता शिकलो. या शिबिरामध्ये मी नैतिकता शिकलो. या देशामध्ये या शिबिरामध्ये मी संस्काराची पाठशाळा शिकून आलोय. यानंतर माझ्या हातून जेही काम होईल, यानंतर माझ्या हातून जेही कृत्य होईल, ते समाजाचं उपयोगी ठरेल. हा विश्वास तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला, परिसरातील लोकांना या ठिकाणी 100% देऊ शकाल असं मला विश्वास आहे. ज्या वेळेला आम्ही संस्काराच्या गोष्टी करतो त्यावेळेला मला अजून एक मुद्दा आठवला तुमच्यासाठीचा, की संस्कार म्हणजे काय. शेवटी हे फक्त आपण घ्यायचंय का, तर आपण घेतलेल्या संस्काराचा उपयोग समाज मनासाठी आपण केव्हा करणार आहोत की नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की तुम्ही मंदिरात जातात, देवळात जातात, कोणी मशिदीमध्ये जातं, कोणी चर्चमध्ये जातं, कोणी गुरुद्वारामध्ये जातं. आणि ज्या वेळेला आपण चर्च, मशीद, गुरुद्वार, मंदिर, देऊळ, विहार या ठिकाणी ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय करतो, आपण देवाला प्रार्थना करतो की हे देवा, मला सुखी ठेव, मला आनंदी ठेव, मला सुखी समृद्ध जीवन जगण्याचा आनंद मिळू दे. आम्ही जेही मागतो ते गेल्यानंतर आमच्या स्वतःसाठी मागतो का नाही मागत. ज्या ज्या वेळेला देवळात जाऊ, मंदिरात जाऊ, मशिदीमध्ये जाऊ, चर्चमध्ये जाऊ, बुद्ध विहारामध्ये जाऊ, त्यावेळेला आम्ही गेल्यानंतर देवाला एवढंच सांगतो की देवा, मला हे सगळं दे, मला सुख दे, शांती दे, सामर्थ्य दे. हे सगळं आम्ही म्हणतो.
पण मी आज तुम्हाला सांगतोय, आम्हाला संस्कार जर शिकायचा असेल, संस्काराची पाठशाळा राष्ट्रीय सेवा योजना आहे हे जर सिद्ध करायचं असेल, तर मी एक प्रयोग तुम्हाला आज सांगतो. तो प्रयोग तुम्ही अवश्य करा. मी म्हणतोय म्हणून करा की यानंतर जेव्हाही तुम्ही मंदिरात जाल, मशिदीमध्ये जाल, चर्चमध्ये जाल, बुद्ध विहारामध्ये जाल, देवळात जाल, त्यावेळेला देवाला प्रार्थना करा की हे देवा, मी आज तुझ्या दरबारात आलोय, पण आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. हे देवा, आज तुम्हाला काहीच देऊ नको. आज तुझ्या दरबारात मी जो आलोय तो यासाठी आलोय की माझ्या शेजारी घराच्या अगदी राहणाऱ्या एका लहान मुलीला शाळेमध्ये शिकायला जायचंय, पण तिच्याजवळ वह्या आणि पुस्तकं नाहीयेत. अरे देवा, असं काहीतरी कर की तिला शाळेमध्ये जाण्यासाठी वह्या आणि पुस्तकं निर्माण कर. देवा, मी ज्या वाड्यामध्ये राहतो त्या वाड्यामध्ये माझा जो मित्र आहे, त्याचा बाप शेतामध्ये कामाला जातो, काबाड कष्ट करतो, घाम गाळतो, दिवसाची रात्र करतो, पण त्याला 2 वेळचं जेवण मिळेल असंही काही मिळत नाही रे देवा. देवा, तू जर असेल तर असं काहीतरी कर की देवा त्याला कमीत कमी 2 वेळचं जेवणाचं तरी व्यवस्था कर. आणि म्हणून देवा, मी आज जो आलोय तुझ्या दरबारामध्ये, तर तेव्हा मी ही मागणी करायला आलेलो आहे की माझ्या घराच्या शेजारी राहणारी माझी जी मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महाविद्यालयात येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, बस नाही, तिचं जो स्वतःचं वाहन नाही, ती 2 रुपये खर्च करून येऊ शकत नाही. देवा, मला असं सामर्थ्य दे. मी आज तुझ्या दरबारात जे आलेलो आहे, तर मला असं सामर्थ्य दे की मी माझ्या हातून तिला काही मदत करू शकेल का, आणि ती शाळेत येऊ शकेल का. हा प्रयोग मी जो सांगतोय हा तुम्ही एकदा करू नका. माझा विश्वास आहे की ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये, मशिदीमध्ये, चर्चमध्ये, बुद्ध विहारामध्ये जाल आणि सांगाल की मी आज माझ्यासाठी आलेलो नाही, मी आज दुसऱ्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतोय, तो दिवस तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदी दिवस, सगळ्यात मोठा समाधानाचा दिवस आणि सगळ्यात मोठा जबाबदारीचा दिवस असेल, याबद्दल मला आत्मविश्वास आहे. हा प्रयोग करा मित्रांनो. एक दिवस राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्हाला हेच तर शिकवलं जात आहे ना. शेवटी स्वयंसेवक म्हणजे काय, स्वयंसेविका म्हणजे काय, की आम्हाला कोणाच्या सांगण्यावरून हे करायचं नाहीये, आम्हाला स्वयं करायचंय, स्वतः. आणि ही भावना ज्या वेळेला तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होईल, त्याच वेळेला आम्हाला अधिकार आहे असं म्हणण्याचा की मी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी आहे, आणि तो संस्काराचा एक भाग आहे. मी माझ्या या सगळ्या बोलण्यामध्ये तुम्हाला वारंवार एक गोष्ट अशी सांगतोय की आज माझ्याजवळ जर 10 रुपये असतील तर त्याच्यातले 2 रुपये मी एखाद्या अशा माणसाला दिले पाहिजे की त्याला त्या 2 रुपयाची गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणतोय की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असली पाहिजे. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे आहे याला महत्व नाहीये. तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये लाखो करोडो रुपये असतील, पण ज्या वेळेला तुमच्यावर एखादं दुःख कोसळलं असेल, एखादं संकट कोसळलेले असेल, त्यावेळेला अश्रू गाळणारे जर 2ही जण नसतील तर तुमच्या त्या करोडो रुपयांना उपयोग नाही. तुमच्या त्या बँकेच्या पासबुक मधल्या पुस्तकामध्ये असणाऱ्या पैशांना महत्व नाही. महत्व केव्हा आहे की जेव्हा असं दुःख कोसळलं, असं संकट कोसळलं, तर तुमच्यासाठी 100 लोक येऊन असं म्हणाले, डोळ्यातून पाणी गळून म्हणाले की घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि ही माणसं जर आपण कमवली, ही माणसं जर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मिळवली, तर ती तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती असणार आहे. आणि हा संस्कार
की मनाची श्रीमंती असणारा हा संस्कार या जगामधला सगळ्यात मोठा संस्कार आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करायला आलो या शिबिराच्या माध्यमातून की तुम्ही स्वतःला जे आज आपल्याकडे आहे त्याच्यात समाधान माना. माझ्यावर करोडो नसतील चालेल, मी 2 वेळचं जेवण करतोय, मी महाविद्यालयात शिकतोय, मी मनोरंजनाची साधनं म्हणून 4 रुपये त्याच्यावर खर्च करू शकतोय. पण हे सगळं करत असताना मी जर एखाद्याला मदत केली माझ्या या सगळ्या याच्यामधून, तर मला असं वाटतं की त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक झालात असा त्याचा अर्थ या ठिकाणी निघू शकतो. मला बऱ्याच वेळेला म्हणजे कदाचित महाजन सर, पाटील सर, ताडे मॅडमने माझ्या बोलण्यातून ते ऐकलं असेल, पण मला ते खूप भावतं. एका कवीने असं म्हटलेलं होतं, म्हणजे त्या कवीने त्या ज्या 4 ओळी सांगितल्या या तुमच्या सगळ्यांच्या जीवनासाठी कायम प्रेरणादायी, आशादायी आणि या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या त्या ओळी सांगितलेल्या. आणि आज या ओळी मी ज्या तुमच्या समोर सांगतोय त्या ओळी यासाठी सांगतोय, त्या कवीने म्हटलेल्या की मला अपेक्षा आहे की तुम्ही तसं व्हावं. मला अपेक्षा आहे की राष्ट्रीय सेवा योजनेचा जो बिल्ला आपण आपल्या छातीवर दिमाखात लावलाय ना, हे कृतीतून झालं पाहिजे, हे कृतीतून दिसलं पाहिजे. बोलण्यातून होणार नाहीये, भाषणांमधून होणार नाहीये. आणि मग हे जर आम्हाला कृतीत करायचं असेल तर त्या कवीने ज्या 4 ओळी सांगितलेल्या आहेत त्या नीट लक्षात घ्या मित्रांनो. असं समजा की तो कवी तुमच्याकडून अपेक्षा करतोय, मलाही सोडून द्या मध्ये, मी काहीच म्हणत नाही. तो कवी तुमच्याकडून अशी अपेक्षा व्यक्त करतोय की ह्या सगळ्या स्वयंसेवकांनी जीवन कसं जगावं. तर तो कवी असं म्हणतो की तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही. तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही. त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. मग तो कवी काय सांगतोय की ज्याच्या घरी 2 वेळचं जेवण नाहीये, तेल नाही, तूप नाही, आधार देणारा कोणताही हात नाही, त्याच्या घरी जाऊन तो आपल्याला म्हणतोय सगळ्यांना की त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. तो कवी पुढे असं म्हणतो की तेल नाही, तूप नाही, आधाराचा हात नाही, त्याच्या घरी जाऊन एक तरी दिवा लाव, एक तरी दिवा लाव. ज्याच्या घरी अंधार असेल, ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल. ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रू वाचून काहीच नसेल, त्याच्या घरी जाऊन एकदा तरी एक दिवा लाव, एक दिवा लाव. हे दिवा लावण्याचं काम स्वयंसेवक म्हणून, स्वयंसेविका म्हणून आम्हाला करायचं आहे. आणि जर आम्ही हे काम करू शकलो त्या कवीला जे वाटतंय ते, तर मला असं वाटतं महाजन सर की हे 10 दिवसाचं 8 दिवसाचं आपले जे विशेष हिवाळी शिबिर आहे ते नक्की यशस्वी झालं. कारण ज्या वेळेला आम्ही असं म्हणतोय की राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ही संस्कारांची पाठशाळा आहे, मग हा संस्कार घेऊन आम्हाला समाजामध्ये जायचं आहे. आणि आमच्यासाठी आम्हाला जीवन जगायचं नाहीये. जे नेहमी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी, नॉट मी बट यू, हा संस्कार आहे. आणि म्हणून ज्याच्याकडे अशी परिस्थिती असेल, अंधाराची असेल, अश्रू असतील ज्याच्या घरामध्ये, त्याच्या घरामध्ये जाऊन आम्ही जर काही प्रयत्न करू शकलो तर आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे खऱ्या अर्थाने स्वयंसेवक आहोत. या संपूर्ण जगामध्ये 3 प्रकारची माणसं असतात. पहिला जो वर्ग असतो माणसांचा तो असा असतो की तो असं म्हणतो, म्हणजे तो कसं जीवन जगतो, तो म्हणतो तुझं ते तुझं, माझं ते माझं, काही घेणं देणं काहीच नाही. माझं ते माझं आहे, तुझं ते तुझं आहे, काही त्यांना घेणं देणं नसतं, काहीच नसतं. तो त्याचा तू तुझा राहा, मी माझा राहतो, असा एक वर्ग असतो. एक वर्ग असा असतो की तो असं म्हणतो की माझं ते माझं आहे,
तुझं ते तुझं आहे हे बरोबर आहे, पण तुझं असलं माझं असलं तरी माझं हेही तुझं आहे. मी काहीच नाही, मी निमित्त आहे. माझं जो जे काही असेल ते तुझंच आहे आणि माझं जे तुझं आहे. आणि तिसरा एक वर्ग असतो तो असं म्हणतो माझं ते माझंच आहे, मी तर त्याच्यात काही तडजोड नाही, पण तुझं तेही माझं आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणत्या वर्गात मोडायचं. जर मनामध्ये स्वार्थी भावना नसेल, मनामध्ये जर नॉट मी बट यू हे वाक्य कायमस्वरूपी कोरलेलं असेल, राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कारांची पाठशाळा आहे हे वाक्य जर मनामध्ये कोरलेलं असेल, तर आमच्या मनात ही भावना येईल की तुझं ते तुझं आहे, पण माझं तेही तुझं आहे. आणि म्हणून आजच्या या शिबिराच्या माध्यमातून आपण हे घेऊन जावं अशी माझी अपेक्षा. आम्ही जे शिकतो या शिक्षणाला संस्काराची जोड असणं खूप महत्वाचं आहे. नुसतं शिकून उपयोग नाहीये. आम्ही आयुष्यामध्ये अशी अनेक उदाहरणं अनुभवतो, अनेक उदाहरणं पाहिली आहेत सर, की खूप शिकली, मोठी झाली, विदेशामध्ये शिक्षण घेतलं, मोठ्या मोठ्या पदांवर ती गेली, पण ज्या वेळेला मूळ गावी आई आणि वडील आजारी असतात त्यावेळेला त्यांच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. आईला दवाखान्यामध्ये भरती करावं लागेल असं माहिती असताना सुद्धा मला सुट्टी मिळू शकत नाही असं वाक्य वापरून ज्या वेळेला तसं वर्तन केलं जातं त्यावेळेला मनाला वेदना होता, वाईट वाटतं की यासाठीच मी शिकलो, यासाठीच मी मोठं झालो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्या बापाची मुलगी लग्न झाल्यानंतर सुद्धा सासरी जाते त्यावेळेला बापाला जर थोडी जरी दुखापत झाली, बाप आजारी असं समजलं, तर मुलापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा मुलीच्या डोळ्यात असं टपकतात. हे जगामधलं त्रिकाल बाधित सत्य आहे. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्हाला हा संस्कार घेऊन जायचा आहे की मी कितीही मोठा झालो, कितीही शिकलो, कितीही मोठ्या पदावर गेलो, तर या जगामध्ये माझं सर्वस्व म्हणजे माझी आई आणि माझे वडील आहे. आणि त्यांच्या उपयोगात जर मी पडणार नसेल तर माझ्या या जीवनाचा अर्थ काय. आणि म्हणून जी माया मुलीच्या मनामध्ये स्वतःच्या बापाविषयीची आहे ती माया जर मुलगा म्हणून माझ्या मनामध्ये आली आणि हा संस्कार जर आज या शिबिरामधून तुम्ही घेऊन गेलात, तर मला असं वाटतं की हे शिबिर या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी झालं. नाहीतर आम्ही अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहतो. ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर हाच मुलगा की ज्या बापानं त्याला कष्ट केले, शेतात गेला, घाम गाळला, त्याला शिकवलं, मोठं केलं, नोकरी मिळवून दिली, तोच मुलगा लग्न झाल्यानंतर बायको म्हणते म्हणून मला वेगळं राहायचंय, आई बाबा तुम्ही तुमचं पाहून घ्या असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला तुम्हाला आम्हाला या ठिकाणी वेदना होतात. म्हणून मी तुम्हाला खास करून आग्रह धरतोय, हे संस्कार आहे, हे जे शिबिर आहे हे त्याच आहे. मी विनंती तुम्हाला अशी करणार आहे
की आपण कितीही मोठे झालात, चांगले नोकरीला लागले, तरी आई वडिलांना एकटं सोडू नका. आणि मला विश्वास आहे की इथे बसलेल्या ह्या ज्या 20 मुलांपैकी 2 मुलांनी जरी हे काम केलं तर मला असं वाटतं की मी जे तुमच्याशी आज चर्चा आणि संवाद केला तो यशस्वी झाला. मी अपेक्षा धरत नाहीये 100%ची, पण 2 मुलांनी जरी आज या ठिकाणी ठरवलं की हो, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मी हा संस्कार घेऊन आलेलो आहे, मी ही नीतिमत्ता या ठिकाणी शिकलो, तर मला असं वाटतं की हे शिबिर या ठिकाणी यशस्वी झालं. एक शेवटचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतोय आणि मग माझं निवेदन थांबवणार आहे. तो शेवटचा मुद्दा आहे की अनेक प्रकारचे संस्कार आहेत वेगवेगळे, आणि या अनेक वेगवेगळ्या संस्कारांमध्ये एक संस्कार आहे ज्याला श्रम संस्कार असं म्हटलं जातं. मुळातच राष्ट्रीय सेवा योजना जी आहे ही श्रमसंस्कारावर आधारित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाकडून श्रमसंस्कार अपेक्षित आहे. म्हणजे या शिबिरामध्ये 8 दिवस तुम्ही ज्या वेळेला या गावामध्ये स्वच्छता करण्यासाठी जाल, एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही पाणलोट क्षेत्रामध्ये ते विकसित करण्यासाठी म्हणून एखाद्या नदी नाल्याला ज्या वेळेला तुम्ही बंधारा बांधाल आणि ते पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबवाल, त्यावेळेला तुम्ही जे कष्ट घेणार आहेत ते तुमचे श्रमसंस्कार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, श्रमाचं मूल्य खूप आहे, पण ते आम्हाला समजलेलं नाहीये. कारण काय समजलं नाही की आम्ही कधी श्रमच केले नाही. जर श्रमाचं मूल्य काय ओळखायचं असेल तर घरी जाऊन शेतामध्ये राब राब राबणाऱ्या माझ्या मायला विचारा, माझ्या बापाला विचारा की श्रम काय असतात रे भाऊ. श्रमाचं मूल्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एखादं बांधकाम ज्या ठिकाणी सुरू असेल त्यावेळेला तो ज्या 2 हातांनी त्या घमेल्या सिमेंट भरलेला उचलतो आणि वरती फेकतो, तो वरचा वरती फेकतो आणि तो त्या ठिकाणी बांधकाम केलं जातं, त्यावेळेला त्या मजुराला जाऊन विचारा की श्रमाचं मूल्य काय असतं रे भाऊ. ज्या वेळेला नळाला पाणी येत नाही, गळती झाली म्हणून त्या ठिकाणी गड्डा खणणारा तो जो आमचा मजूर असतो, तो कुदळ घेऊन ज्या वेळेला खोदतो तो खड्डा, त्या मजुराला जाऊन विचारा की श्रमाचं मूल्य काय असतं रे भाऊ. आणि तो तुम्हाला त्यावेळेला दाखवेल की त्याच्या तळ हाताला ज्या जखमा झाल्या त्या सिमेंट भरलेल्या सगळ्याच्या सगळ्या घमेल्या उचलून आणि कुदळ ठोकून ठोकून त्याच्या हाताला, ज्या तळ हाताला ज्या जखमा झाल्या ना, त्याला म्हणतात श्रम. ते श्रमाचं मूल्य आहे, तो श्रमसंस्कार आहे. आणि म्हणून या 8 दिवसामध्ये तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे की या 8 दिवसामध्ये ज्या वेळेला तुम्ही श्रम कराल त्यावेळेला तुमच्या हाताला कुठेतरी खरचटलं पाहिजे, पायाला कुठेतरी खरचटलं पाहिजे, मनाला वेदना झाल्या पाहिजे की हे काम मी या ठिकाणी करतोय. त्याच वेळेला तुम्हाला श्रमाचं मूल्य समजेल. श्रमाचं मूल्य घरात बसून समजणार नाही, नुसतं भाषण ऐकून समजणार नाही, त्याला काबाड कष्ट करावे लागतील. आठवडे बाजारामध्ये ज्या वेळेला भाजी विकणारी आमची आई असते ना, जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला ती ज्या ज्या वेळेला म्हणते अरे घेरे भाऊ, अरे घेरे भाऊ, घेरे भाऊ, ते श्रम आहेत, ते श्रम आहे. दिवसभर उन्हातानामध्ये बसून एखाद्या आठवडे बाजारातल्या दुकानदाराला विचारा की बाबा श्रम काय असतं रे, तो सांगेल की याला श्रम म्हणतात रे. आणि म्हणून या श्रमाचं मूल्य जे आहे ते तुम्ही ओळखा. हे संस्कार आहे, श्रमसंस्कार. हे यासाठी तुम्हाला या वयात दिलेले की तुम्ही जर हे श्रमसंस्कार केले, हे श्रम तुम्ही जर यामध्ये केले तर तुम्ही ज्या वेळेला मोठे व्हाल त्यावेळेला तुम्ही म्हणू शकाल की हो मी यातून गेलोय, हो मी यातून गेलोय. श्रमाचं मूल्य मला माहिती आहे की श्रम करताना किती घाम गळावा लागतो.
आमच्या डोळ्यासमोर महाजन सर कायमस्वरूपी उदाहरण आहे. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आमच्याच महाविद्यालयामध्ये असणारा एक राजेश कोष्टी नावाचा तो जो मुलगा आहे ज्याचा आम्ही वारंवार उल्लेख करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगताना की हा राजेश कोष्टी नावाचा मुलगा भालोद येथे राहणारा, ज्या वेळेला आपण ज्या महाविद्यालयात शिकतोय त्या महाविद्यालयाच्या इमारतीचं काम सुरू होतं आणि हा 100 रुपये रोजावर त्या ठिकाणी मजुरीचं काम करत होता. हा राजेश नावाचा मुलगा आपल्याच गावातला, त्याला होणारे श्रम, त्याला होणाऱ्या वेदना, या भविष्यातली खूप मोठं काहीतरी होण्याची चाहूल होती की काय, तो काबाड कष्ट करणारा राजेश नावाचा मुलगा आजही जळगावच्या प्रसिद्ध असलेल्या बेंडाळे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्याला जाऊन विचारा की श्रमाचं मूल्य काय असतं. तो सांगेल की याला श्रम म्हणतात. आम्हाला अपेक्षा अशी आहे की प्रयोग म्हणून तरी आपल्या जीवनामध्ये तुम्ही जर हे करू शकत असाल तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता नाही. श्रम हे फक्त करण्यासाठी नाहीये, तो संस्काराचा एक भाग आहे. तुम्ही श्रम केले तर तुमचे मुलं श्रम करतील. तुम्ही जर असं आनंदात जीवन जगाल तसंच मुलं जगतील. म्हणून आमच्या येणाऱ्या भावी पिढीला जर आम्हाला खऱ्या अर्थानं संस्कारित करायचं असेल तर श्रमसंस्काराचं मूल्य हे त्याच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज कार्यक्रम अधिकारी महाजन सर, पाटील सर, तायडे मॅडम यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला आपल्याशी चर्चा करण्यासाठीची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी महाविद्यालयीन परिवाराचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला फक्त एवढीच विनंती करतो, खूप शिका, खूप मोठं व्हा, संस्कार आपल्यावर घडवून आणा आणि एकच वाक्य की काहीही झालं तरी आई बापाला विसरू नका, आई बापाला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.